गोव्याच्या अरपोरा परिसरातील नाईट क्लबमध्ये लागलेल्या आगीत 25 जणांचा मृत्यू झाला होता। दरम्यान या घटनेनंतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तर आता या नाईट क्लबच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्यात येतोय। नाईट क्लबचे दोन्ही मालक गौरव लुथरा आणि सौरभ लुथरा फरार झालेत। घटनेच्या दोन तासानंतरच दोघंही विमानानं फुकेटला गेलेत। दोघांविरुद्ध लुकआउट सर्क्युलर जारी करण्यात आले। गोवा पोलिसांनी आता त्यांना भारतात परत आणण्यासाठी सीबीआय मार्फत इंटरपोलची मदत घेतली आहे। दरम्यान क्लबचा तिसरा भागीदार अजय गुप्ता याचा शोध सुरू आहे। सर्व आरोपींना अटक केल्यानंतर जबाबदारी निश्चित होईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। राज्य सरकारने क्लबच्या मालकीच्या आणखी 2 मालमत्ता सील केल्यात। आतापर्यंत 4 मॅनेजरसह 5 जणांना अटक करण्यात आली आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी भरत केसरकर आपल्याबरोबर आहेत। भरत, नाहक या सगळ्या घटनेमध्ये 25 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। आता अर्थात याला जबाबदार कोण, या हॉटेलच्या मालकांचा शोध सुरू आहे, पण आता या क्षणाचा अपडेट काय? अरपोरामध्ये जो बीच बाय रोमेलन हा नाईट क्लब होता, या आगीमध्ये 25 जणांचा बळी घेतल्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशीचे आदेश दिले होते। यानंतर याचा स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याचं डिमोलेशन जे आहे आज सुरू झालेलं आहे। मालक जो आहे हा भारतातून फरार झालाय, त्याच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, मात्र तो परदेशामध्ये पळून गेलेला आहे। या क्लबवर आणि त्याच्या ज्या शाखा आहेत त्या बंद करण्याचे आदेश गोवा सरकारने दिलेले आहेत आणि याचं डेमोलेशन जे तोडकाम आहे हे सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात अरपोरा गोवा ह्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि अतिशय कडक बंदोबस्तामध्ये हे तोडकाम सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर या भागामध्ये जे अनधिकृत जे नाईट क्लब आहेत यांचा प्रश्न जो ऐरणीवर आलेला होता, भाजपचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी काँग्रेस आम आदमी पक्षाने केलेली होती। यामुळे भाजप सरकारने कडक कारवाई करण्याचे आदेश हा जो नाईट क्लब आहे यासह सगळ्या नाईट क्लबवर दिलेले आहेत। त्यामुळे गोव्याच्या पर्यटनावर पण याचा परिणाम आज पाहायला मिळतोय। काही दृश्य आपण बघतोय की गोव्याचं पर्यटन हे धीम्या गतीने डिसेंबर महिन्यात पाहायला मिळतंय आणि जे दोषी असतील त्यांच्यावर गोवा सरकारने कारवाई करायला सुरुवात केली। बरोबर, आता दोषींना यामध्ये प्रामुख्याने अटक होणं आणि त्यांच्यावर कारवाई होणं फार महत्त्वाचं आहे। धन्यवाद भरत या सगळ्या आतापर्यंतच्या अपडेटबद्दल।